नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि पालकांनो. स्वागत आहे आपलं पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या पहिल्या मराठी नर्सिंगच्या YouTube चॅनलवरती. खूप साऱ्या विद्यार्थ्यांचे व पालकांचे सतत येणारे कॉल, त्याचप्रमाणे सतत येणारे मेसेज यावरनं माझ्या एक गोष्ट लक्षात आली की तुम्हाला सर्वांना इन्स्टिट्यूशनल लेव्हल राउंड बद्दल माहिती विचारणं खूप गरजेचं वाटतं आहे आणि मलाही ती माहिती देणं खूप आवश्यक वाटलं. त्यामागील कारण असं की खूप साऱ्या विद्यार्थ्यांना ज्या त्यांच्या आवडीचं कॉलेज होतं ते कॉलेज कॅप राउंड मध्ये मिळालं नाही, म्हणून त्यांना इन्स्टिट्यूशनल लेव्हल राउंडला ऍडमिशन घ्यायचं आहे त्यांच्या पसंतीच्या त्यांच्या आवडीच्या कॉलेजला. त्याचप्रमाणे काही विद्यार्थ्यांनी कॉलेजला ऍडमिशन घेतलं आहे, परंतु ते कॉलेज त्यांच्या घरापासून लांब आहे किंवा त्या कॉलेजला फॅसिलिटी अवेलेबल नाहीत, म्हणून त्या ठिकाणी ऍडमिशन कॅन्सल करून त्यांना इन्स्टिट्यूशनल लेव्हल राउंड मध्ये त्यांच्या आवडीच्या कॉलेजला ऍडमिशन घ्यायचं आहे. त्याचप्रमाणे अजून सगळ्यात जास्त विचारला जाणारा प्रश्न तो म्हणजे सर कॉलेज कधी सुरू होणार आहे, कधी सुरू होणार आहे. हा पण खूप जास्त विचारला जाणारा प्रश्न आहे की कॉलेज कधी सुरू होणार आहे. याची पण आज मी तुम्हाला जी डेट आहे ती डेट मी तुम्हाला सांगेल की वेन युअर कॉलेज स्टार्ट, तुमचं कॉलेज कधी सुरू होणार आहे. तर याची पण डिटेल तुम्हाला मी आज तुम्हाला सांगणार आहे, याची पण तारीख मी तुम्हाला सांगणार आहे की तुमचे कॉलेज कधी स्टार्ट होईल. त्याचप्रमाणे ऍडमिशन कॅन्सल करायची जी डेट आहे, त्याचप्रमाणे काय ऍडमिशन कॅन्सल करायची डेट कुठपर्यंत आहे ती पण मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. त्यामुळे आजचा व्हिडिओ खूप साऱ्या विद्यार्थ्यांसाठी IMP होणार आहे, खूप इम्पॉर्टंट होणार आहे. त्याचप्रमाणे विद्यार्थी आपले जे युट्यूब चॅनल आहे त्या युट्यूब चॅनलला पालकांचा देखील खूप सारा मोठा प्रतिसाद आहे. माझ्या चॅनलला जर बघायला गेलो तर 50% स्टुडंट आपले व्हिडिओ बघतात आणि 50% कोण असतात तर विद्यार्थ्यांचे पालक असतात. विद्यार्थ्यांचे कोण असतात पालक, तुमचे आई वडील किंवा त्यापैकी कोणीही असू शकतं. ठीक आहे, तर चला ह्याच नवीन मुद्द्यानं आजचा आपला टॉपिक सुरू करूया की इन्स्टिट्यूशनल लेव्हल राउंड काय असतं किंवा कधी होतात. सगळ्यात पहिले तुम्हाला इन्स्टिट्यूशनल लेव्हल राउंडला जायच्या आधी तुम्हाला काय बघावं लागेल की इन्स्टिट्यूशनल लेव्हल राउंड काय असतो. इन्स्टिट्यूशनल लेव्हल राउंड काय असतो तर जेव्हा जी कॅप प्रोसेस आहे, जेव्हा जी कॅप प्रोसेस आहे ती पूर्ण होते, म्हणजे जे कॅप आहे तुमच्या 1, 2, 3, 4 हे कॅप राउंड पूर्ण होतात व हे कॅप राउंड पूर्ण झाल्यानंतर काही कॉलेजमध्ये सीट काय असतात वॅकंट असतात, काही कॉलेजमध्ये सीट काय असतात वॅकंट असतात व पुढे कुठलाही कॅप राउंड सीईटी सेल कडनं न घेतला जाण्यामुळे तिथले सीट काय असतात रिकामे असतात, तिथले सीट काय असतात रिकामे असतात. ते सीट भरण्यासाठी त्या सीट मध्ये विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यासाठी संबंधित कॉलेज काय करतात थेट प्रवेश प्रक्रिया राबवत असतं. संबंधित कॉलेज थेट प्रवेश प्रक्रिया राबवत असतं. आता या ठिकाणी थेट म्हणजे काय तर इथून पुढे जे ऍडमिशन प्रोसेस आहे ती तुमची सीईटी सेल करणार नाही, तर कोण करेल तर ही जी प्रोसेस आहे ही कोण करेल कॉलेज करेल. ही प्रोसेस कोण करणार कॉलेजवाले करतील, बरोबर. म्हणून याला काय म्हटलं जातं इन्स्टिट्यूशनल लेव्हल राउंड असं म्हटलं जात असतं. व्हिडिओ खूप जास्त महत्वाचा होणार आहे. कुठलीही माहिती चुकवली तर तुम्हाला इन्स्टिट्यूशनल लेव्हल राउंड बद्दल पूर्ण माहिती होणार नाही व तुम्ही इन्स्टिट्यूशनल राउंडला कसं प्रवेश घ्यायचा याबद्दल तुमच्याकडे अपूर्ण नॉलेज राहील आणि त्याच्यामुळे तुमचा प्रवेश हा इन्स्टिट्यूशनल लेव्हल राउंडला होणार नाही. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा जेणेकरून तुम्हाला पूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये या व्हिडिओच्या मार्फत तुम्हाला इन्स्टिट्यूशनल लेव्हल राउंड किंवा स्पॉट राउंड बद्दल मिळू शकेल. ठीक आहे, तर काय असतं इन्स्टिट्यूशनल लेव्हल राउंड तर जी कॅप प्रोसेस आहे कॅप राउंड आहे ते कॅप राउंड संपल्यानंतर काही कॉलेजेसला मग कॉलेजेस कोणकोणते असतील चला ते पण मी तुम्हाला सांगतो. कुठकुठले कॉलेजेसला सीट वॅकंट असतात तर या ठिकाणी मी तुम्हाला एक चार्टच्या मार्फत सांगतो. पहिलं असतं गव्हर्नमेंट कॉलेजला पण सीट वॅकंट असतात, नंतर प्रायव्हेट कॉलेजला पण सीट वॅकंट असतात, नंतर येतं मायनॉरिटी. या कॉलेजेसला पण काय असतं सीट वॅकंट असू शकतात, बरोबर. मग हे वॅकंट सीट भरण्यासाठी गव्हर्नमेंट प्रायव्हेट मायनॉरिटी या कॉलेजची सीट भरण्यासाठी कॉलेज त्यांच्याच लेवलला काय करत असते प्रवेश प्रक्रिया राबवत असते. त्या प्रवेश प्रक्रियेला काय म्हटलं जातं स्पॉट राऊंड किंवा इन्स्टिट्यूशनल राऊंड असं म्हटलं जात असतं.
ह्याच इन्स्टिट्यूशन लेवल राऊंडची आपण पूर्ण माहिती बघूया. चला पुढे. थोडक्यात जर काय म्हणायचं, काय असतं इन्स्टिट्यूशन लेवल राऊंड थोडक्यामध्ये, तर स्पॉट राऊंड किंवा इन्स्टिट्यूशन लेवल राऊंड म्हणजे कॉलेजमध्ये उरलेल्या रिकाम्या जागा भरण्यासाठी थेट कोणामार्फत, कॉलेज मार्फत घेतली जाणारी प्रवेश प्रक्रिया किंवा ऍडमिशन प्रोसेस. जे सीट वॅकंट आहे ते सीट फुलफिल करण्यासाठी कॉलेजेस त्यांच्या लेवलला काय करते, राऊंड घेत असते किंवा प्रवेश प्रक्रिया राबवत असते. त्या प्रवेश प्रक्रियेला काय म्हटलं जात असतं, इन्स्टिट्यूशन लेवल राऊंड असं म्हटलं जात असतं. इन्स्टिट्यूशनल लेवल राऊंड किंवा स्पॉट राऊंड कधी असतो, ज्या टायमाला सर्व कॅप राऊंड पूर्ण होतील. कॅप राऊंड 1, कॅप राऊंड 2, कॅप राऊंड 3, कॅप राऊंड 4 हे जेव्हा पूर्ण होतील, हे राऊंड पूर्ण झाल्यानंतर कॉलेजमध्ये रिकाम्या जागा जर शिल्लक राहिल्या तर काय होतं, इन्स्टिट्यूशन लेवल राऊंड घेतला जात असतो. पण काही काही वेळेस तुम्हाला ज्या कॉलेजला प्रवेश घ्यायचा आहे त्या कॉलेजला जर 0 सीट उरले असतील, कॅप राऊंड झाल्यानंतर जर त्या कॉलेजला किती सीट उरले असतील, 0 सीट उरले असतील, तर त्या ठिकाणी तुम्हाला इन्स्टिट्यूशन लेवल राऊंड बघायला मिळेल. काय आता IR म्हणजे काय, एक गोष्ट लक्षात ठेवा, IR म्हणजे काय, इन्स्टिट्यूशन लेवल राऊंड. ज्या ठिकाणी 0 सीट उरले असतील त्या ठिकाणी इन्स्टिट्यूशन लेवल राऊंड होईल का, तर उत्तर आहे नाही, होणार नाही. ठीक आहे. ऍडमिशन प्रोसेस कशी राहील इन्स्टिट्यूशन लेवल राऊंडला, आपण आता ते बघूया. इच्छुक विद्यार्थ्यांनी थेट संबंधित नर्सिंग कॉलेजला जाऊन अर्ज करायचा असतो. या ठिकाणी ऑनलाईन अर्ज नसतो, तर ऍप्लिकेशन कसं करायचं असतं, तुम्हाला ऑफलाईन असतं. ऍप्लिकेशन कसं असतं, ऑफलाईन असतं. ऑफलाईन म्हणजे काय, तुम्हाला काय करावं लागेल, थेट कॉलेजला जावं लागेल. कॉलेजला गेल्यानंतर त्यांच्याकडनं तुम्हाला काय घ्यावं लागेल, ऍडमिशन फॉर्म घ्यावा लागेल. बरोबर. ऍडमिशन फॉर्म घेतला की तो तुम्हाला तिथेच कॉलेजला काय करावं लागेल, सबमिट करावा लागेल. आणि तुम्ही काय होणार, त्या पर्टिक्युलर कॉलेजच्या इन्स्टिट्यूशन लेवल राऊंडला काय होणार, इलिजिबल होणार. त्या पर्टिक्युलर कॉलेजच्या इन्स्टिट्यूशन लेवल राऊंडला तुम्ही काय होणार, इलिजिबल होणार. ठीक आहे. अशा पद्धतीची तुमची काय राहील, ऍडमिशन प्रक्रिया राहील, ऍडमिशन प्रोसेस राहणार आहे. आता सीट अलॉटमेंट कसं होतं, म्हणजे ज्या जागा आहेत उरलेल्या त्या जागा कशा दिल्या जातात, तर मेरिट लिस्टवर होते. उदाहरणार्थ आता एखाद्या कॉलेजला 5 सीट वॅकंट आहेत, त्या 5 सीट मध्ये 10 विद्यार्थ्यांनी अर्ज केले की आम्हाला या 5 सीट मध्ये प्रवेश द्यायचा आहे. मग कॉलेज काय करेल, ज्या विद्यार्थ्याला जास्त मार्क आहेत त्याचा नंबर 1, ज्याला त्याच्यापेक्षा कमी त्याचा 2, ज्याच्या दुसऱ्यापेक्षा कमी त्याला तिसरा, चौथा, पाचवा, असं कितीपर्यंत, 10 पर्यंत तुमची लिस्ट लागेल. बरोबर. जो आला त्याला ऍडमिशन. समजा हा काही कारणास्तव कॉलेजला पोहोचू शकला नाही ऍडमिशनच्या टायमाला, याला रद्द लगेच पुढच्या ऍडमिशन. हा नाही पोहोचला याच्या रद्द लगेच पुढच्या ऍडमिशन. असे ऍडमिशन दिले जातील कुठपर्यंत, जोपर्यंत ते 5 उरलेले जे सीट आहेत ते सीट पूर्ण होत नाही तोपर्यंत. काही काही वेळेस काय होतं, फर्स्ट कम फर्स्ट सर्व, म्हणजेच काय, जो पहिले पोहोचेल त्याला ऍडमिशन भेटेल. समजा उदाहरणार्थ तुम्ही एखाद्या कॉलेजला कॉल केला, बरोबर. कॉल तुम्ही आज केला आणि त्यांनी सांगितलं की आमच्या इथे 5 सीट वॅकंट आहेत आणि तुम्ही ऍप्लिकेशन करायला परवा गेले, तर तुमच्या आधी म्हणजे हा एक दिवस उद्याचा, त्या दिवसाला जो विद्यार्थी तिथे पोहोचतील 5 विद्यार्थी, तर त्यांना काय होऊन जाईल, ऍडमिशन भेटून जाईल. भलेही तुम्हाला या 5 विद्यार्थ्यांपेक्षा जास्त मार्क असतील तरी पण यांना 5 ऍडमिशन भेटून जाईल. का बरं, कारण की या ठिकाणी काय प्रोसेस आहे, फर्स्ट कम फर्स्ट सर्व. आधी या, आधी ऍडमिशन घ्या, जो पहिले पोहोचेल त्याला ऍडमिशन भेटेल, असं सीट अलॉटमेंट पद्धत असते. आता खूप महत्वाची प्रक्रिया कशी राहील, सगळ्यात आधी आपण बघून घेऊया. जे इन्स्टिट्यूशन लेवल राऊंड आहे त्या इन्स्टिट्यूशन लेवल राऊंड साठी काय होईल, सीट मॅट्रिक्स डिस्प्ले होईल की कुठकुठले विद्यार्थी इन्स्टिट्यूशन लेवल राऊंड साठी काय आहेत, इलिजिबल आहेत. कुठकुठले विद्यार्थी इन्स्टिट्यूशन लेवल राऊंड साठी इलिजिबल आहे, याची जी सीट मॅट्रिक्स आहे, ही सीट मॅट्रिक्स कुठे डिस्प्ले होईल, सीईटी सेल कडे. कुठे डिस्प्ले होईल, सीईटी सेलला डिस्प्ले होईल. त्यानंतर तुम्हाला ऍप्लिकेशन करावं लागेल, ज्या ठिकाणी
कुठल्या कॉलेजला किती सीट वॅकंट आहे हे सीईटी सेलने डिक्लेअर केल्यानंतर तुम्हाला ज्या कॉलेजला ऍडमिशन घ्यायचे त्या कॉलेजला समजा 5 सीट वॅकंट आहेत, 10 सीट वॅकंट आहेत, मग तुम्हाला काय करावं लागेल, त्या पर्टिक्युलर कॉलेजला जावं लागेल आणि ऍप्लिकेशन द्यावं लागेल इन्स्टिट्यूशन लेवल राऊंड 1 साठी. त्यासाठी ऍप्लिकेशन द्यावं लागेल इन्स्टिट्यूशन लेवल राऊंड 1 साठी. बरोबर, ह्या सीट मध्ये तुम्हाला प्रवेश मिळवण्याकरिता. पुढे ऍप्लिकेशन दिल्यानंतर लगेच काय होईल, दुसऱ्या दिवशी तुमची सिलेक्शन लिस्ट लागेल. या ठिकाणी वेळ दिला जात नाही. पहिल्या दिवशी ऍप्लिकेशन दिलं तर दुसऱ्या दिवशी लगेच काय करतील, ते सिलेक्शन लिस्ट लावतील आणि वेटिंग लिस्ट पण याच ठिकाणी तुम्हाला बघायला मिळेल. जर समजा 3 सीट वॅकंट आहेत, बरोबर, आणि तुमच्या लिस्ट मधला जो नंबर आहे तो नंबर कितवा आहे, 4था. तर या ठिकाणी प्रश्न निर्माण होतो, सर हे 3 मुलं भरले जातील आमच्या आधीचे, तर आम्ही कॉलेजला जायचं का? तर उत्तर आहे हो, जायचं. कारण की या 3 मुलांपैकी काही वेळेस असं होतं की एखादी विद्यार्थी त्या ठिकाणी पोहोचू शकत नाही, तर लगेच तिथे तुमचा नंबर लागायची होऊन जाते, शक्यता, चान्सेस वाढून जातात. ठीक आहे. लगेच इन्स्टिट्यूशन लेवल राऊंडची सिलेक्शन लिस्ट ज्या दिवशी लागेल त्याच दिवशी काय लागेल, तुमची वेटिंग लिस्ट पण बघायला मिळेल. इन्स्टिट्यूशन लेवल राऊंडची सिलेक्शन लिस्ट लागल्यानंतर लगेच काय बघायला मिळेल, तुम्हाला वेटिंग लिस्ट बघायला मिळेल. मग त्या वेटिंग लिस्ट मध्ये तुम्हाला समजेल की तुमचा कितवा नंबर आहे त्या पर्टिक्युलर कॉलेजला, तुम्ही कितव्या नंबरला वेटिंगला आहात हे लगेच त्या दिवशी तुम्हाला बघायला मिळेल. नंतर लगेच तुम्हाला ज्या विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालं राहील त्याच दिवशी लिस्ट लागल्यानंतर तुमचं नाव लिस्ट मध्ये आल्यानंतर तुम्हाला लगेच त्याच दिवशी काय करायचं राहील, कॉलेजला जाऊन व्हिजिट करायचं राहील. तुमचे डॉक्युमेंट्स, तुमचा चेक, तुमचा डीडी तुम्हाला काय करायचं राहील, त्या ठिकाणी सबमिट करायचा राहील. आलं लक्षामध्ये? तरी अशी प्रोसेस राहील इन्स्टिट्यूशन लेवल राऊंड 1 साठी. आता या ठिकाणी पण इन्स्टिट्यूशन लेवल राऊंडला पण काय होतं असं माहिती का तुम्हाला, इन्स्टिट्यूशन लेवल राऊंड मध्ये पण राऊंड होतात. एकच लिस्ट लागली की लगेच सिलेक्शन होतं का? नाही, या ठिकाणी पण काय होत असतात, वेगवेगळे राऊंड होतात. आता आपण कितवा राऊंड बघितला, आताशी आपण पहिला राऊंड बघितला, अजून पुढचे राऊंड पण तुम्हाला सांगतो. पहिला राऊंड झाला, सिलेक्शन झालं, वेटिंग लिस्ट डिक्लेअर झाली, ज्यांचं नाव आलं त्यांनी काय केलं, कॉलेजला जाऊन ऍडमिशन घेतलं. आता पुढची प्रोसेस काय राहील, तर ज्या विद्यार्थ्यांनी इन्स्टिट्यूशन लेवल राऊंड 1 मध्ये ऍडमिशन काय केलेलं आहे, कन्फर्म केलेलं आहे, बरोबर, त्या विद्यार्थ्यांचं ऍडमिशन म्हणजे कॉलेज जॉईनिंगची जी लिस्ट आहे की 5 सीट वॅकंट होते, 5 सीट पैकी एवढ्या विद्यार्थ्यांनी आमच्या कॉलेजला ऍडमिशन घेतलं, त्यांची जी लिस्ट आहे ती लिस्ट तुम्हाला लगेच दुसऱ्या दिवशी कॉलेजच्या नोटीस बोर्डाला बघायला मिळेल. आता एक गोष्ट लक्षात ठेवा, इथे नोटीस बोर्ड सांगितलं मी, या ठिकाणी कुठल्याही प्रकारच्या सीईटी सेलच्या वेबसाईटला तुम्हाला ही प्रक्रिया किंवा ही लिस्ट बघायला मिळणार नाही. पुन्हा रिपीट करतो, सीईटी सेलच्या कुठल्याही वेबसाईटला कुठल्याही पद्धतीमध्ये ही सिलेक्शन लिस्ट, वेटिंग लिस्ट तुम्हाला बघायला मिळणार नाही. तर ही ज्या कॉलेजला तुम्हाला ऍडमिशन घ्यायचं आहे त्या कॉलेजच्या नोटीस बोर्डवरती तुम्हाला ही लिस्ट बघायला मिळेल. पुढे जॉईंट कॅन्डिडेटची लिस्ट झाल्यानंतर, बरोबर, कॅप राऊंड 1 मध्ये ज्या विद्यार्थ्यांनी इन्स्टिट्यूशन लेवल राऊंड 1 मध्ये ज्यांनी ऍडमिशन घेतलेलं आहे त्यांची लिस्ट लागल्यानंतर लगेच तुमचं काय होईल, या ठिकाणी इन्स्टिट्यूशन लेवल राऊंड 2 साठी सिलेक्शन लिस्ट लागेल. इन्स्टिट्यूशन लेवल राऊंड 2 साठी सिलेक्शन लिस्ट लागेल. लगेच तुम्हाला त्या ठिकाणी कॉलेजला जाऊन फिजिकल जॉईनिंग करायची आहे. ज्या विद्यार्थ्यांना इन्स्टिट्यूशन लेवल राऊंड 2 मध्ये ऍडमिशन भेटलेलं आहे त्यांनी कॉलेजला जायचं, कॉलेजला जाऊन ऍडमिशन घ्यायचं, तुमचा सबसिक्वेंट डीडी जमा करायचा, तुमचा चेक जमा करायचा, तुमचे डॉक्युमेंट्स जमा करायचे. ठीक आहे. मग नंतर इन्स्टिट्यूशन लेवल राऊंड 2 झाल्यानंतर जर अजून जागा जर वॅकंट राहिल्या, इन्स्टिट्यूशन लेवल राऊंड 2 झाला आणि त्याच्यानंतर जर सीट वॅकंट असतील तर कॉलेज काय करेल, जे उरलेले सीट आहेत ते त्यांच्याच कॉलेजच्या लेवलला फुलफिल करेल. म्हणजे जे विद्यार्थी हजर राहतील त्यांना ते काय करतील, प्रवेश देऊन मोकळे होतील.
अशा पद्धतीची तुमची शेवटची लिस्ट राहील. जे उरलेले सीट आहेत त्यांना कॉन्टॅक्ट करायचा चान्सेस 99% कमी राहतो. त्याच्यामुळे तुम्हाला कॉलेजला हजर राहणं बंधनकारक राहतं. ठीक आहे. तर या ठिकाणी सीट बघून एकच सीट असेल आणि तुम्ही तिथे कॉम्पिटिशन करायला जात असणार, तर हा पूर्णपणे मूर्खपणा असतो. तर असा मूर्खपणा करायचा नाही. नाही तर मला काही सांगतील की सर आम्हाला एकाच वेळेस मल्टिपल कॉलेजेसला ऍडमिशन घ्यायचंय, तर हे शक्य नाही. कारण की प्रवेश प्रक्रिया ही विद्यार्थीच्या उपस्थितीतच राबवली जाते. तुमचा कुठला नातेवाईक, तुमचा भाऊ, तुमचे काका, तुमचे मामा, तुमची मावशी, तुमची आई, तुमचे वडील, तुमचा भाऊ, कोणीतरी नातेवाईक, आत्याची मुलं, हे जर त्या कॉलेजला जाऊन ही प्रवेश प्रक्रियेला अर्ज करत असतील, लिस्ट बघत असतील आणि नंतर प्रवेश लिस्ट लागल्यानंतर जर सिलेक्शन मध्ये तुमचं नाव असेल, तर ते डॉक्युमेंट देऊन ऍडमिशन ची प्रक्रिया पूर्ण करू शकत नाही. ठीक आहे, ही गोष्ट लक्षात ठेवायची राजांनो. इन्स्टिट्यूशन लेवल राऊंड 2ची लिस्ट लागल्यानंतर जे सीट अजून पण उरतील, तर ते सीट काय करेल, कॉलेज त्यांच्या लेवलला फुलफिल करेल आणि नंतर काय राहील तुमचं फायनली कट ऑफ फॉर अकॅडमिक इयर 2025-26 फॉर बीएससी नर्सिंग कोर्स लागेल. म्हणजेच जर सांगायला गेलो तारीख पण सांगतो तुम्हाला, 30 ऑक्टोबर. 30 ऑक्टोबरला तुमचा कट ऑफ डिक्लेअर होऊन जाईल बीएससी नर्सिंग अकॅडमिक इयर 2025-26 साठी. आणि या ठिकाणी बीएससी नर्सिंगची ही जी धावपळ होती, धावपळीमध्ये सुरू असणारी ही जी प्रक्रिया होती, विविध रूल्स चेंज झाले, विविध नियम चेंज झाले, खूप साऱ्या गाईडलाईन्स आला, खूप विद्यार्थी संभ्रमात गेले, खूप विद्यार्थ्यांचे प्रवेश रद्द झाले, काही विद्यार्थ्यांनी कमी मार्क्स होते म्हणून इतर भलत्याच ठिकाणी कुठेतरी प्रवेश घेऊन घेतला. तर ही सगळी गोष्ट त्या दिवशी थांबेल. म्हणजेच काय, तुमची प्रवेश प्रक्रिया त्या दिवशी काय होणार आहे, पूर्ण होणार आहे आणि तिथून पुढे कुठल्याही प्रकारचा राऊंड किंवा इन्स्टिट्यूशन लेवल राऊंड तुम्हाला बघायला मिळणार नाही. कॉलेजला पूर्णपणे ऍडमिशन प्रोसेस कंप्लीट झाली असं डिक्लेअर करावं लागेल. जरी त्या कॉलेजला कितीही सीट वॅकंट असतील तरी तुम्हाला त्या ठिकाणी 30 तारखेनंतर प्रवेश घेता येणार नाही. पूर्णपणे ऍडमिशन प्रक्रिया बंद राहील आणि 30 तारखेला तुमचा कट ऑफ जो आहे प्रत्येक कॉलेजचा, तो कट ऑफ तुम्हाला सीईटी सेलच्या ऑफिशियल वेबसाईटला 2025-26 साठी जी ऑफिशियल वेबसाईट बनली होती सीईटी सेलची, त्या ठिकाणी तुमचा कट ऑफ तुम्हाला बघायला मिळेल. कुठल्या कॉलेजला किती मार्क्सचा, कुठल्या कॅटेगरीचा मुलाचा नंबर लागला आणि त्या ठिकाणा त्या दिवसापासून एमएच नर्सिंग सीईटी अकॅडमिक इयर 2025-26 साठी जी वेबसाईट आहे, ती वेबसाईट त्याच ठिकाणी बंद होईल. त्या ठिकाणी कुठल्याही पद्धतीचा नेक्स्ट अपडेट तुम्हाला बघायला मिळणार नाही. पुढच्या वर्षी 2026-27 मध्ये नवीन पोर्टल चालू होईल, नवीन वेबसाईट चालू होईल आणि तिथे सगळे अपडेट नवीन सीईटीचे डिक्लेअर होत राहतील आणि तिथेच तुम्हाला ते बघायला मिळतील. ठीक आहे. पुढे याच्यानंतर आता तुम्हाला डॉक्युमेंट्स कोणते कोणते लागतील ते पण खूप महत्वाचे आहे. डॉक्युमेंट साठी खूप जास्त इम्पॉर्टंट आजचा हा व्हिडिओ राहील, कारण की तुम्ही कॉलेजला जाणार आणि कॉलेजला गेल्यानंतर तुमच्याकडे डॉक्युमेंट्स नाहीत म्हणून तुमचा प्रवेश काय होऊ शकतो, रद्द होऊ शकतो. त्यामुळे सगळ्यात महत्वाचं म्हणजे डॉक्युमेंट्स कुठे लागतात ते पण आपण बघून घेऊया. डॉक्युमेंट बघायच्या आधी आपण बघून घेऊया त्या इन्स्टिट्यूशनल लेवल राऊंडचे काय काय फायदे असतात. इन्स्टिट्यूशनल लेवल राऊंडचे काय फायदे असतात. ज्या विद्यार्थ्यांना कॅप राऊंड मध्ये प्रवेश मिळालेला नसतो, त्या विद्यार्थ्यांना प्रवेश मिळवण्यासाठी ही एक काय असते, संधी असते. त्या विद्यार्थ्यांना प्रवेश मिळवण्यासाठी ही एक संधी असते. कॉलेजच्या रिकाम्या जागा ज्या असतात त्या भरल्या जातात. म्हणजे कुठल्याही कॉलेजला सीट काय असतात, वॅकंट राहत नाही. सीट वॅकंट राहत नाही. हा इन्स्टिट्यूशनल लेवल राऊंडचा काय असतो, फायदा असतो. नंतर ज्या विद्यार्थ्यांना त्यांच्या मर्जीचं, त्यांच्या इच्छेचं कॉलेज मिळालं नाही, त्या विद्यार्थ्यांना ते कॉलेज मिळण्याची, त्यांच्या इच्छित कॉलेज मिळण्याची, त्यांच्या आवडीचं कॉलेज मिळण्याची एक संधी या ठिकाणी उपलब्ध होत असते. तर हा काय असतो, ऍडव्हान्टेजेस असतात, फायदा असतो कशाचा, इन्स्टिट्यूशन लेवल राऊंड किंवा स्पॉट राऊंडचा. ओके, गुड. नेक्स्ट
लिमिटेशन्स काय काय असतात? जागा या मर्यादित असतात, सर्वांनाच प्रवेश मिळेल असं नाही. नंतर काही काही वेळेस कॉलेज डिसिजन घेते आणि ते डिसिजन काय असतं? फायनल असतं. त्यामध्ये कुठल्याही प्रकारचा चेंज करता येत नाही. उदाहरणार्थ मेरिट लिस्ट लागण्याच्या 5 मिनिटा आधी तुम्ही पोहोचले आणि सांगितलं आमचं ऍप्लिकेशन घ्या, तर ते तुमचं ऍप्लिकेशन स्वीकारायचं का नाही हे पूर्णपणे कोणावर डिपेंड असतं? कॉलेजवरती डिपेंड असतं. हे पूर्णपणे कोणावर डिपेंड असतं? कॉलेजवरती डिपेंड असतं. नंतर यामध्ये कधी कधी जी ट्रान्सपरन्सी आहे ती कमी असते, बरोबर. ट्रान्सपरन्सी कशी असते? कमी असते. म्हणजे काही काही वेळेस असं होतं कमी मार्क्स वाल्याचं पण सिलेक्शन होऊन जातं आणि त्याच्यापेक्षा जास्त मार्क्स वाला काय राहतो? राहून जातो. म्हणून दरवेळेस म्हटलं जातं इन्स्टिट्यूशनल लेवल राऊंडला काय असतं? ट्रान्सपरन्सी कमी असते. आवश्यक कागदपत्रांचे स्क्रीनशॉट काढून घ्या. इम्पॉर्टंट आहे. ज्यांना कॉलेज मिळालं नाही इन्स्टिट्यूशनल लेवल राऊंडला त्या टायमाला जाणार तुम्ही, त्या टायमाला हे डॉक्युमेंट्स तुम्हाला रिक्वायर्ड असतील. पहिलं असेल MSCET स्कोर कार्ड, दुसरं असेल तुमचं नॅशनॅलिटी एज डोमिसाईल सर्टिफिकेट, 10वीचं गुणपत्रक, 12वीचं गुणपत्रक, मेडिकल फिटनेस सर्टिफिकेट परफॉर्मा एज नुसार, कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट. जर तुम्ही SC ST या प्रवर्गातले असणार तर तुम्हाला कास्ट तुमच्या रिझर्वेशनचा फायदा घेण्यासाठी व्हॅलिडिटी असणं गरजेचं आहे. नंतर काय तुमच्या कास्ट सर्टिफिकेट लागेल. जर ओपन मधनं घेत असणार तर गरज नाही. पुढे नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट JVJ, NT1, NT2, NT3, OBC SBC SCBC यांच्यामधनं असेल तर त्यांना नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट असणं आवश्यक आहे. आणि ते जे नॉन क्रिमिलियर आहे त्याची व्हॅलिडिटी 31 मार्च 2025 31 मार्च 2025 पर्यंत त्याची वैधता असायला पाहिजे. या ठिकाणी 26 करून घ्या. 31 मार्च 2026 पर्यंत त्याची वैधता असायला पाहिजे. एलिजिबिलिटी सर्टिफिकेट फॉर इकॉनॉमिकल सेक्शन EWS स्टुडंट साठी एलिजिबिलिटी सर्टिफिकेट गरजेचं आहे. कॉलेज लिव्हिंग सर्टिफिकेट LCTC मोस्ट IMP डॉक्युमेंट आहे, आपण तुम्हाला लागेल. सेल्फ एज्युकेशनल गॅप अफिडेविट बाय स्टुडंट सर्टिफाईड बाय एक्झिक्युटिव्ह मॅजिस्ट्रेट नोटरी इफ ऍप्लिकेबल. ज्या विद्यार्थ्यांचा गॅप असेल 12वी नंतर त्या विद्यार्थ्यांना गॅप सर्टिफिकेट लागेल. जर तुम्ही डोंगराळ भागामध्ये असणार तर तुम्हाला डोंगराळ भागाचे सर्टिफिकेट असणं बंधनकारक आहे. तुमचं ओरिजिनल इन्कम सर्टिफिकेट पाहिजे तुमच्याकडे. नंतर MSCETचा जो तुमचा फॉर्म आहे ऑनलाईन फॉर्म, त्या ऑनलाईन फॉर्मचं तुमच्याकडे काय असायला पाहिजे? ऍप्लिकेशन असायला पाहिजे, त्याची झेरॉक्स तुमच्याकडे असायला पाहिजे. आधार कार्डची झेरॉक्स पाहिजे. आणि हे सगळे ऑल डॉक्युमेंट्स स्कॅन कॉपी इन पेन ड्राईव्ह त्याच्यासाठी तुमच्याकडे काय पाहिजे? पेन ड्राईव्ह असणं गरजेचं आहे. कारण की कॉलेजला एकदा डॉक्युमेंट जमा झाले तर ते परत परत मिळत नाही. तुम्हाला जर कुठलं ऍप्लिकेशन करायचं असेल, कुठला फॉर्म भरायचा असेल तर कॉलेजवाले पुन्हा पुन्हा ते डॉक्युमेंट देत नाही. म्हणून ऑनलाईन ऍप्लिकेशन करायला किंवा कुठला फॉर्म भरायला तुमच्याकडे ते डॉक्युमेंट्स असणं, सॉफ्ट कॉपी असणं गरजेचं असतं. मग ते पुन्हा पुन्हा कॉलेजला मागण्याच्या ऐवजी तुम्ही काय करायचं? स्पेशल पेन ड्राईव्ह घ्यायचा. एक 4 GB खूप झाला, 100-200 रुपयाला भेटतो. 4 GB पेन ड्राईव्ह घ्यायचा, तो कॉलेजवाल्यांना द्यायचा. कॉलेजवाले त्याच्यामध्ये काय करतील? तुमचे डॉक्युमेंट स्कॅन करून तुम्हाला त्याची PDF देतील. नंतर ID साईज स्टुडंट फोटो म्हणजे विद्यार्थ्याचा ID साईजचा काय? पासपोर्ट फोटो. हे डॉक्युमेंट्स तुम्हाला रिक्वायर्ड आहे. सगळ्यांनी स्क्रीनशॉट काढून घ्या. ओके. पुढे जर तुम्ही अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर माय बापा हो, हात जोडून विनंती आहे. मी एवढ्या मेहनतीनं रात्र आणि पहाट न बघता तुमच्यासाठी व्हिडिओ बनवत आहे. तुम्हाला वेळेवरती सगळं मी पुरवत आहे. त्याचं फक्त एक छोटस तुम्हाला जर फळ मला द्यायचं असेल तर तुम्ही काय करा? फक्त चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून माझी जी ग्रोथ आहे ती ग्रोथ युट्यूबला कळेल आणि युट्यूब माझं जे चॅनल आहे ते जास्तीत जास्त
स्टुडंट पर्यंत, जास्तीत जास्त पालकांपर्यंत रिकमेंड करेल. त्यासाठी काहीच करायचं नाहीये, काही पैसे लागत नाही किंवा तुम्ही सबस्क्राईब कराल आणि मला पैसे भेटतील असं नाही. असं नाहीये. मला तुम्ही जो व्हिडिओ बघतायत ना, त्या व्हिडिओ बघण्याचे पैसे भेटतायत, ना की तुम्ही सबस्क्राईब करताय त्याचे. पण मी जशी फ्रीमध्ये मदत तुम्हाला करतोय तसं इतर विद्यार्थ्यांपर्यंतही मदत पोहोचायला पाहिजे. त्यामुळे तुम्हाला चॅनलला सबस्क्राईब करावं लागेल आणि सबस्क्राईब केल्यानंतर YouTube ऑटोमॅटिकली काय करतं, हे जे व्हिडिओ आहेत हे व्हिडिओ जास्तीत जास्त स्टुडंटला रिकमेंड करतं की हा व्हिडिओ बघा. बरोबर. त्याच्यामुळे ज्या विद्यार्थ्यांपर्यंत माहिती पोहोचेल नसेल त्यांच्यापर्यंत माहिती पोहोचून जाते. फक्त एवढीच तुम्हाला माझी काय आहे, विनंती आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. तुमच्या समस्या असतील तर कमेंट करा आणि थंबनेलवरनं कृपया चॅनलला जज करू नका, कारण की तुमचं अटेन्शन मिळवण्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ बघायला पाहिजे. या कारणामुळे मी या चॅनलचे जे थंबनेल आहे ते थोडेसे वेगळे बनवत असतो. ठीक आहे. पण त्यामागचा उद्दिष्ट फक्त तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवणे एवढाच असतो माझ्या बापाओ. तरी तुम्हाला जर माझं काही चुकीचं वाटत असेल तर हात जोडून तुमची मी माफी मागतो. टिल देन टेक केअर.